गौड वहिनी वाट बघतायत, भेटूया. नमस्कार. 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 नाव सांगा. मी डॉक्टर अर्चना गौड. द्या आता ओळख करू. हां, हे माझे मिस्टर नितीन अरविंद गौड. हा माझा मुलगा कीर्तिश नितीन गौड आणि हा माझा सगळा मित्रपरिवार. स्वागत. आणि आता सुरुवात करूया गप्पांना. तुम्ही मूळ कुठल्या? मी अकोला. अकोला. हां. मग तुम्ही काय BMS? मी BHMS केलं. BHMS. हां, त्यानंतर मी CGO केलं, सर्टिफिकेट कोर्स इन गायनेकोलॉजी अँड ऑब्स्टेटिक्स. मग आता प्रॅक्टिस करता की? या म्हणजे मी प्रॅक्टिस पण करते आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये मी व्हेरिफिकेशन ऑफिसर आहे. आणि मिस्टर काय करतात? ते ब्रिक्स प्रॉपर्टीज लिमिटेडमध्ये बिझनेस हेड म्हणून आम्हाला जॉब करतात. मग तुम्ही कुठे भेटलात एकमेकांना? ॲक्च्युली माझे मामा असतात अंधेरीला, त्यांच्याकडे ती फॅमिली आलेली होती आणि मला बोलवलं गेलं. मग तिथे मी त्यांना आवडले. आणि मग त्याच दिवशी ठरलं लग्न? नाही, मग त्यांनी माझ्या बाबांना अप्रोच केला, त्यांच्या पप्पांनी माझ्या डॅडींना अप्रोच केला आणि मग ते पुढचं प्रोसिजर होत गेलं. कांदा पोहे आमच्या अकोल्याला झाले. इथून नेले कांदे पोहे तिकडे? नाही, त्यांनी प्रपोजल मांडलं, मग नंतर मला बोलवण्यात आलं अकोल्याला परत. मग तिथे ते दाखवण्याचं. पण मिस्टर कुठले मूळचे? ते ॲक्च्युली त्यांचे वडील आहेत अकोल्याचेच, पण ती लोक मायग्रेट झाले इकडे, त्यामुळे मुंबईचेच आहेत बेसिक. आणि त्यांचं कसं काय, म्हणजे प्रत्येक गोष्टीत सपोर्टिव्ह आहेत कसं काय? हां, प्रत्येक गोष्टीत ते सपोर्टिव्ह आहेत. अमुक एक गोष्ट करू नको किंवा अमुक एका ठिकाणी जाऊ नको असं कधी बंधन? कधीच मला बंधन करत नाहीत. नाही. कुठे गेले ते? आहेत समोर. मग बोलवा ना. अहो. नमस्कार. नमस्कार. एकदम हळूहळू वहिनी बोलतात, कशामुळे हो? नाही, आवाज तसा नॉर्मल असतो, पण आज थोडासा ॲबनॉर्मली डाऊन असेल कदाचित, ह्या सगळे लाईट्स आणि कॅमेरा असल्यामुळे, तुम्ही असल्यामुळे कदाचित. काय वहिनी हो, पर्सनॅलिटीचं टेन्शन. वहिनी काय एवढं टेन्शन घ्यायचं? नाही. तुमच्या हातात एक इंजेक्शन देऊ का? नको. म्हणजे तुम्हाला बरं वाटेल जरा, असा कॉन्फिडन्स येईल तुमचा. नाही. असं काय नाही ना? नाही. कॅमेराला पहिल्यांदाच समोर गेली त्याच्यामुळे. नाही, तुम्ही काय घाबरू नका, कॅमेरा नाहीच आहे असं समजा. हा, बरं. मला तुम्ही सांगा की वहिनींच्या स्वभावातला अत्यंत आवडणारा गुण कोणता? ती मनमळावू आणि सोशल आहे, सर्वांमध्ये खूप लवकर मिक्स होते ती. हा तिचा गुण मला फार आवडतो. आणि वहिनींच्या आवाजावरून तुम्ही कधी चिडत असाल असं वाटतच नाही ना? सॉफ्ट स्पोकन आहे ती एकदम, असं चिडायचे. ज्याला कळायचं त्याला करेक्ट इंजेक्शन लागतं कुठे येते. हो, म्हणजे कधी असं मला आठवत नाही की आमच्या लग्नाला आता जवळपास 11 वर्ष झाली, मला असं वाटत नाही की मी कधी तिच्यावर असा आवाज चढवून रागवलो आहे किंवा असं. फार रेअर, म्हणजे आठवत पण नाही मला. म्हणजे कारण तिचं म्हणजे घर सांभाळणं किंवा बाहेरचं प्रोफेशन सांभाळणं किंवा तिने जे करिअर थोडंसं मागे ठेवलं, जेव्हा आम्हाला कीर्ती झाल्यानंतर त्याला सांभाळण्यासंबंधात तिने त्या संबंधात तिचं करिअर मागे ठेवलं. तर ते बरेचसे सॅक्रिफायसेस तिने केलेले आहेत. आता तो सेटल झाल्यावर ती थोडंफार तिचं प्रोफेशन बघते, सुरू करते, त्याच्यामुळे तो भाग थोडासा कमी आला आमच्या लाईफमध्ये. पण ठीक आहे ना, कुठेतरी म्हणजे कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस कुठे ना कुठे कधी ना कधी करावंच लागतं कोणाला. आणि आय एम हॅपी, म्हणजे मला त्या सॅक्रिफाईस बद्दल काही वाटत नाही, कारण माझी फॅमिली खुश आहे, सो मी पण खुश आहे. तुम्ही तसेच खुश राहा दोघेही. आणि आता मी प्रश्न विचारतो म्हणजे मला कळेल की त्यांचं घरात किती लक्ष असतं. ओके, चालेल. बरं, तुमच्या हॉल मधलाच प्रश्न आलाय. अच्छा. एक तोरण आहे, त्या तोरणाला भगव्या रंगाचे किती गोंडे आहेत? 19. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. बघितलं काय बारीक लक्ष आहे. आणि हे काल दिवसभर जे वहिनी त्यांच्याकडनं घरातल्या वस्तू मोजून घेत होत्या त्याच्यामुळे आलेलं उत्तर आहे. बरं, आता तुम्ही सांगा, मिस्टरांच्या प्रोफेशनल फ्रेंडचं नाव काय? सुधा. हे सुद्धा बरोबर आलेलं आहे. आणि तुम्ही सांगा, वहिनींचा पहिला फसलेला पदार्थ, म्हणजे वहिनीने केला आणि तो फसला असं तुम्हाला वाटतं? म्हणजे बरेच फसतात की नाही, त्यांना माहीतच नाहीये माझा फसलेला पदार्थ. नाही, जनरली असा फसलेला पदार्थ मी तरी बघितला नाही. म्हणजे नाही, पण काय प्रश्न विचारलाय मी. म्हणजे असे कितीतरी फसलेले पदार्थ निघून गेलेले आहेत, कळलं का तुम्हाला? तुम्हाला कळलंही नाही. सांगा कोणता पदार्थ. आता हे उत्तर तर द्यायला पाहिजे, तुम्हाला एक उत्तर द्या. चला, ऑप्शन देतो, म्हणण्यापेक्षा क्लू देतो. दिवाळीतला पदार्थ आहे. चकली. हा, चकली.
काय का चकली तुमची चुकली? सांगा काय झालं? चकली चुकली नाही हो, त्याचा कलर फक्त काळा, काय झाला? कलर थोडा काळसर आला. आणि हे तुम्हाला कळलंही नसेल. नाही, ते कळलं आम्हाला कारण ती टेस्टला खूप छान होती. हो, हो. पण चला हे उत्तर बरोबर आलं. आता अर्थ सांगतो, तुम्ही म्हण सांगायची दोघांनी मिळून. उपस्थित माणूस परिस्थितीचा फायदा घेतो. त्यांना विचारू शकते ना? हो, हा. दोघे मिळून सांगा. म्हण मराठीतच असली हा, पाहिजे. म्हण मराठीतच असते. तो पाहुणा येतो ना घरचा, काय उपस्थित माणूस परिस्थितीचा फायदा घेतो. नाही? हिंदीत सांगू शकतो. बरं हिंदीत सांगा. आम की आम गुटलियों के दाम. हा, आम की आम गुटलियों के दाम. आपण मार्केटिंग का सेल्स मध्ये आहोत? नाही, मी बिझनेस हेड आहे. मी बिझनेस हेड आहे माझे. नाही नाही, मी अर्थ सांगितला होता. उपस्थित माणूस परिस्थितीचा फायदा घेतो. आणि ही म्हण आहे हाजीर तो वजीर. अच्छा अच्छा. आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. पण 2 उत्तरं बरोबर आली, हो ना? नाही 3, चकली पण ना. हो हो चकली. 1, 2, 3. चला वहिनी, लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे. Thank you. खरं पूर्ण बक्षीस मिळालं असतं पण गडबड. आणि आता भेटूया संपूर्ण कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. सगळा हा परिवार आहे तुमचा, हो बरोबर ना? हो हो. ज्यांच्याशी तुम्ही खूप वाईट वागता. नाही ना, कधीच नाही वागत. नाही नाही. नाही. सगळा माझा खूप छान मित्रपरिवार आहे. हो का? हो. पण ही सगळी मंडळी तुमच्याशी बरे वागतात असं तुम्हाला वाटतं? छान वागतात. हो. आमचा दांगडो ग्रुप आहे ऍक्च्युली. कुठला? दांगडो. दांगडो हो. म्हणजे काय आणि आम्ही असतं ते? खूप मस्ती करतो, मस्ती. खूप धिंगाणा जमलं की करतो. मस्ती करणे. हा. हो, कुठे? सोसायटीमध्ये? कुठे पण, ज्यांच्या घरी जमेन त्यांच्या घरी, किंवा खाली कुठेतरी एखादा फ्लॅट खाली असेल तिथे असं भेटतो आम्ही आणि भरपूर मस्ती करतो. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती, या मस्तीवर? नाही, बरोबर आहे, कारण त्या मस्तीमध्ये मी पण इन्व्हॉल्ड असतो. दांगडो ग्रुप असं जे काही ग्रुपचं नाव आहे. हा. बर वहिनी, या सगळ्यांकडे ना आपण एका गाण्याचे शब्द दिलेले. बर 3 शब्द असलेलं, म्हणजे 2 फसवे शब्द आहेत त्यामध्ये. बर तुम्ही अचूक गाणं ओळखायचं आणि गायचंय. बर बर. बघू काय तुमच्याकडे शब्द. चाल, नागिन, तुरु तुरु, ससा. बघा नीट. हा, ससा, तुरु तुरु, नागिन, चाल. आणखीन एक शब्द तुमच्याकडे आहे ना? कासव. कासव. ससा, कासव, नागिन, तुरु तुरु, चाल. इतके शब्द आहेत 5. गाणं कुठलं? तिची चाल तुरु तुरु, उडते केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर वट भरली, जशी मावळ्याच्या उन्हात कोवळ्याच्या बनात नागिन सळसळली. अभिनंदन. आणि आता बघूया कोण पटकावणार पैठणी.